तुम्ही सुरुवात करायची आनंद दवे यांच्यापासून। त्याचं कारण असं आहे, आता बडगुजर आलेले आहेत, तुम्ही हिंदू महासंघाचे अध्यक्ष आहात, हिंदुत्वाचा आवाज तुम्ही बुलंद करता। बडगुजर यांच्या येण्यानं हिंदुत्व किती मजबूत झाले, महाराष्ट्राला देशाला प्रश्न पडलाय। खरं तर बडगुजरांविषयी मला खूप काही बोलायचं नाहीये, पण नितेशजींच्या एका वाक्याचा नक्कीच समाचार घ्यायला पाहिजे की मोदीजी, शहांसारखे, स्वतः नितेशजींसारखे, देवेंद्रजींसारखे मोठे ब्रँड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणून घेतात, अशी लोक भाजपमध्ये असताना सुद्धा हिंदुत्व आणखी बळकट करण्यासाठी जर बडगुजरांची भाजपला आवश्यकता असेल तर खरं याला काय म्हणायचं मला काही कळत नाहीये नेमकं। म्हणजे अजूनही हिंदुत्व बळकट झालेलं नाहीये 11 वर्षाच्या केंद्रातल्या सत्तेनंतर, आताच्या सत्तेनंतर सुद्धा हे त्यांनी मान्य केलंय का असं दिसतंय। आणि बडगुजरांना कमी मानून चालणार नाही होतो, सलीम कुत्त्याला नाचायला लावतो तो खरंच हिंदुत्ववादी म्हणायला काही हरकत नाही भाजपच्या नजरेने, असं नाही। आणि एक वाक्य जी आता थोडीशी स्लोगन बदलले गेलंय ना की किती झालं भ्रष्ट तरी भाजपमध्ये आला की तू तिन्ही जगी श्रेष्ठ, अशी नवीन म्हण सुद्धा आता सुरू करायला हरकत नाही 4थी 5वीच्या मुलांना। तुम्ही नकारात्मक का बघताय, पॉझिटिव्ह का बघत नाही याच्याकडे? कसं बघायचं मला सांगा ना, पॉझिटिव्ह कसं बघायचं? सलीम कुत्ताला नाचवलं ना। हा ना, मग आम्ही तेच म्हणतो ना, ज्यांनी सलीम कुत्ताला नाचायला लावतो हिंदुत्ववादी म्हणायला काही हरकत नाही ना। आता त्यावेळेस त्यांचं भाजपचं त्यावेळेस चुकत होतं, ते वेगळ्या अँगलने घेतलं की सलीम कुत्त्यांनी त्याला नाचायला लावलं, असं नाहीये। बडगुजरांनी सलीम कुत्त्याला नाचायला लावलंय, खूप मोठी गोष्ट आहे ती। उद्या त्याच्या हातात भगवा झेंडा पण देतील ते कुत्त्याच्या। त्यामुळे चांगलं आहे, खरं जे होते ते अतिशय चांगलं घडते देशात असं म्हणायला हरकत नाही। एक सांगतो विलासजी, पुढच्या 10-20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर, जेव्हा मागच्या 10-15 वर्षाचा देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिला जाईल, काळीमा आणणार असणार एवढं नक्की आम्हाला हिंदुत्ववादी म्हणून सुद्धा असंच वाटतंय। ठीक आहे, त्यांच्यावर जे आरोप केले, नवाब मलिक पासून त्यांची मुलगी असेल, अब्दुल सत्तार असतील, हे सगळे तर हिंदुत्वाला बळकट करण्यासाठी ही लोक लागत असतील। हिंदूंना शुभेच्छा। अजित चव्हाणांना लगेच तातडीने उत्तर द्यायचं। अजितजी, माझं असं होतं की सगळ्यांचं आधी म्हणणं घेतो आणि नंतर मग तुमच्याकडे येतो। मी येतो तुमच्याकडे, थोडं धीर जरा, येतो का लगेच उत्तर दे। बरं ठीक आहे, द्या उत्तर। म्हणणं घेण्याकरता विलासजी, एक तर सगळ्यात पहिला मुद्दा असा की या गोष्टीचा आणि हिंदुत्वाचा काही एक सूत्रांवर संबंध नाही। आज काय ते एकट्या बडगुजरांनी प्रवेश घेतला अशातला काही पार्ट नाहीये, एक लक्षात घ्या। अजितराव, हे आम्ही म्हणत नाही, प्लीज। नाही, हे खोडसाळपणाचं आहे। नाही, खोडसाळपण नाही। एक मिनिट, राणेंचा तो बाईट ऐकवा, राणेंचा बाईट ऐकवतो तुम्हाला। नाही, दवेंचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? दवे, तुम्ही भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व शिकवणार का? कशावर पोट भरता तुम्ही? माहित नाही आम्हाला। शिकवावं लागतं, हे दवे, शिकवावं लागणार आहे। जे लोक आपले काय धंदे आहेत ना, सगळं माहिती आहे मला। गरज पडली तर शिकवू। भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व सांगू आम्हाला 4 लोक फिरून आलेली, अजिबात तुम्ही सांगू नका कुठे कुठे फिरून आले लोक, कोणाला घेताय, कोणाबरोबर संसार करताय, कोणाला घेताय, लाजा वाटत नाही का तुम्हाला? खरं मला भाजपला टार्गेट करायचं नव्हतं, तुम्ही बोलायला लावताय, तुम्ही आम्हाला हिंदुत्व सांगणार? एक धड हिंदूंचं काम न केलेलं हिंदुत्ववादी सांगणार तुम्ही? ही भाषा नाही। महाराष्ट्रातला नंबर 1 न्यूज चॅनलवरचा नंबर 1 डिबेट शो आहे। या डिबेट शो मध्ये कुणी एकेरी बोलणार नाही, ते चालणार नाही। महाराष्ट्र खूप, एक मिनिट, नाही, तुम्हाला कोण हिंदुत्व कसं शिकवणार? नाही, तुमचं कौतुक करायला हवं तुम्ही। 10 वर्षात झालंय हिंदूंचा सर्वाधिक मागच्या 10 वर्षात झालंय। दत्ता गायकवाडजी, मी दोघांनाही थांबवतोय। दत्ता गायकवाडजी, मला सांगा। बरं ठीक आहे, अजितराव ऐकवतो तुम्हाला बाईट, नंतर येतो तुमच्याकडे। बघा, हो, तुम्हालाच विचारतो। हा, राणे काय म्हणाले ऐकूया, पुन्हा येतो तुमच्याकडे। राणे काय म्हणाले ऐकूया, महाराष्ट्राला ऐकू द्या। बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे। त्यांचा स्वतःचा मुलगा, आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय। आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही। अजितराव, तुमच्या हिंदुत्वासाठी सुधाकर बडगुजर यांना सोबत घ्यावं लागत असेल तर तुमच्या हिंदुत्वावर हे लोक प्रश्न उपस्थित करणार ना हो?
कोण लागून गेले? सुधाकर बडगुजर, हिंदुत्ववादी एवढे नेते. काय हिंदुत्वासाठी त्यांचं योगदान आहे सांगा. या महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी आज ऐकतायत. सगळ्या हिंदुत्ववाद्याला सांगा तुम्ही की हिंदुत्वासाठी सुधाकर बडगुजर यांनी काय योगदान दिलेलं आहे. या महाराष्ट्रात हिंदुत्वासाठी बलिदान दिलेले हजारो लोक असतील. राणे साहेबांच्या त्या एका बाईटवर, नितेश राणेंच्या त्या एका बाईटवरून हे राजकारण आहे. नाशिक महानगरपालिकेवरती 100 जागा आणायच्या, 100+ जागा आणायच्या आणि तिथे आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष महायुतीच त्या ठिकाणी आमची सत्ता आली पाहिजे याकरता हे राजकीय प्रयत्न आहेत. अगदी साधं सत्तेसाठी आणलंय. ओके आम्हाला वाटलं हिंदुत्वासाठी. आपण याला वेगळं हे करू नका ना. नाही ठीक आहे. तुम्ही क्लिअर केलं. सगळ्या महाराष्ट्राचा गैरसमज झाला होता. तसं नाही. अजितराव राणेंच्या त्या वक्तव्यामुळे गैरसमज झाला होता महाराष्ट्राचा की ते हिंदुत्वासाठी आले. तुम्ही क्लिअर केलं, सत्तेसाठी आणले. 100%. हा, दत्ता गायकवाडजी आता बडगुजर गेले, तुमचा पक्ष आम्ही संपवू असं ते म्हणतात. या ठिकाणी कुणी गेल्याने आमचा काही पक्ष संपत नाही. एका गोष्टीचा मला अजितराव बोलत असताना त्यांना आपण प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की कुंभमेळा येतोय नाशिकमध्ये, आम्हाला महापालिकेची सत्ता ताब्यात घ्यायची, म्हणून या ठिकाणी आम्ही बडगुजरांना थोडं मागे सरकार, तुमची फ्रेम आम्हाला नीट दिसत नाहीये थोडं. हा बस बरोबर. बडगुजरांना घेतलं. आता मला सांगा की या ठिकाणी नितेश राणे असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसे यांनी सभागृहामध्ये असं सांगितलं होतं की हा बडगुजर सलीम कुत्तावर नातो, ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले, अशा व्यक्तीबरोबर उभाटाचा माणूस त्या ठिकाणी आहे, याच्यावर SIT नेमायची आहे, याच्या पाठीमागं कोणाचं षडयंत्र आहे. आता याच्यावरून आपण लक्षात घ्या की आता सलीम कुत्ता हा या लोकांसाठी देशभक्त झाला की काय? बडगुजर तिकडे गेले म्हणजे असं वाटतं की सलीम कुत्ता आता देशद्रोही नसून तो देशभक्त आहे की काय, आणि म्हणून त्यांनी बडगुजरांना घेतलं. मग दत्ताना इतके दिवस तुम्हाला तो देशभक्त वाटत होता का? मुद्दा असा आहे, आपण एक लक्षात घ्या, तुम्ही सिनियर लीडर आहात तिथले, तुमचा आज अख्खा पक्ष रिकामा झालाय. त्या दराडे गामनेताई गेल्या, आमच्या सातपूरच्या निगळताई गेल्या, उभाटा सगळं रिकामं व्हायला लागलंय. मला असं वाटतं हे मीडियाचं चालू राहील, आपण त्याच्याकडे लक्ष देऊ नका. अजिबात पक्ष रिकामा झाला नाही. ऐकून घ्या, पक्ष रिकामा झाला नाही. निवडणुका होत्या तुम्हाला कळल. अजितराव, निवडणुका होत्या तुम्हाला कळल. आपण बडगुजरांना सांभाळत होता, आपण आपले बबनराव वलक का गेले, आपण आत्मपरीक्षण करा. जेव्हा बडगुजर ऐकून घ्या, काही लोक ऐकून घ्या जरा. भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. बरं ठीक आहे. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंतजी बघा आता हे स्पष्ट झालेलं आहे, हिंदुत्वासाठी नाहीये, त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं, ते सत्तेसाठी आणलेलं आहे. ते जर सगळे सत्तेसाठी एवढ्या लोकांना आणत असतील तर मग प्रॉब्लेम काय? का टीका करताय तुम्ही? अख्खं परिवर्तन केलं माणसाचं. डायरेक्ट अंडरवर्ल्डच्या गुंडाशी संबंधित ते डायरेक्ट आज सुधारलेले सुधाकर काय पाहिजे अजून? का तुम्ही टीका करताय? एवढी नकारात्मकता तुमची? विलासजी, खरं